आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। पुण्यात रविवारी रात्री 2:30 वाजता भीषण अपघात झालाय। कल्याणी नगर परिसरात एक भरधाव पोर्शे कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेमध्ये एका जोडप्याचा मृत्यू झाला होता। हा अपघात इतका भीषण होता की भरधाव वेगामध्ये असणाऱ्या कारने दिलेल्या धडकेनंतर दुचाकीवरील जोडपे हवेत उडाले आणि दुसऱ्या एका कारवर जाऊन आदळले। या अपघातामध्ये दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झालाय। प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की कार तब्बल 200 किलोमीटर वेगात होती। दरम्यान घटनास्थळावरील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय। यामध्ये कार भरधाव वेगात जाताना दिसत आहे। हा अपघात पुण्यातील कल्याणी नगर परिसरात रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास झाला होता। एका अलिशान स्पोर्ट्स कारने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना उडवलं होतं। धडक इतकी भीषण होती की दोघे हवेत उडाले आणि दुसऱ्या एका कारवर जाऊन पडले। यानंतर कार रस्त्याच्या शेजारी जाऊन धडकली आणि तिथेच थांबली। यानंतर तिथे उपस्थित नागरिकांनी चालकाला चांगला चोप दिला। ही कार एका बिल्डरचा मुलगा चालवत होता। या अपघाताच्या काही सेकंदाआधीचा व्हिडिओ समोर आलाय। या अपघातातील आरोपी कार चालक आणि त्याच्या पालकाविरोधात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। या दोघांविरोधात कारवाईची मागणी केली जात आहे। काही तासांपूर्वी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचा पबमध्ये दारू पितानाचा व्हिडिओही समोर आलाय। त्यामुळे पबमधून बाहेर पडल्यानंतर भरधाव वेगाने जाताना त्याने दोघांना उडवलंय। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।